विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या 14 जुलैच्या मोहिमेला हिंसक वळण लागलं होतं। यावेळी विशाळगड आणि याच परिसरातील गजापुरात प्रचंड दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती। घरं, दुकानांसह प्रार्थनास्थळांना लक्ष्य करत हल्लाबोल करण्यात आला होता। यावेळी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती। या प्रकरणी शाहूवाडी पोलिसात 25 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यापैकी 24 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या संशयितांच्या जामिनावरील सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्यासमोर 1 ऑगस्टला पार पडली होती। यावेळी संशयित आरोपींच्या ॲडव्होकेट अभिजित देसाई, सागर शिंदे, धनंजय चव्हाण यांनी तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रतिभा जाधव, समीर तांबेकर यांनी काम पाहिलं होतं। 1 ऑगस्ट रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयानं निर्णय स्थगित ठेवला होता। दरम्यान आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांनी पोलिसांनी अटक केलेल्या 24 आरोपींपैकी 17 जणांना जामीन अर्ज मंजूर केलाय। तर यातील संशयित आरोपी चेतन जाधव, ओमकार साबळे, सूरज पाटील, आदित्य उल्पे, ओंकार राजपूत, सिद्धार्थ कटकधोंड, ओंकार चौगले या 7 जणांचा जामीन नाकारलाय। दरम्यान या अंतिम सुनावणीवेळी न्यायालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता।